हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी आलेली आहे DIYमध्ये. मला ॲक्च्युली गिफ्ट रॅपिंग पेपर घ्यायचा होता, त्यासाठी मी इथे आलेली आहे. कारण का ह्या आधी मी इथून घेतलेले आहेत गिफ्ट रॅपिंग पेपर आणि तेही खूप छान मिळतात म्हणून. झालं, मिळालं ना सगळं? चला. तर DIYमध्ये गेलो होतो हा गिफ्ट रॅपिंग पेपर आणायला. तर तो आणलाय. असा क्यूटसा आहे, छानसा. तर तुम्हाला नंतर सांगेन मी कशासाठी आणलाय तो. आणि त्याचसोबतच मला हे एक आवडलं, खूप छान होतं. म्हणजे ही आपण बुकेमध्ये वगैरे असतात ना, तशी फुलं आहेत ही. तर 255चं मला 145ला मिळालंय. तर म्हणून मग हे घेतलं. परत हा वुडन स्पून घेतलाय, असा लांब दांड्याचा आहे, तर तो एक घेतला. आणि शिवाय ना हे ना असं मी खोलूनच दाखवते तुम्हाला. तर हे असे क्लिप्स आहेत. हे ॲक्च्युली हे केबल ऑर्गनायझर आहे. आपल्या ज्या मिक्सरच्या वगैरे केबल्स असतात ना, ओव्हनची म्हणा, मिक्सरची म्हणा, तर ते हे असं भिंतीला लावायचं. त्याच्यासाठी त्यांनी अशा टेप सुद्धा दिलेले आहे. 2 वे टेप दिलेली आहे. ही त्या क्लिपच्या अशी मागे अशी लावायची आहे. आणि आपल्याला भिंतीला किंवा त्या इक्विपमेंटला जिथे फिक्स करायचं आहे ना, तिथे आपण लावून ठेवू शकतो. म्हणजे मिक्सरलाच असं लावून ठेवू शकतो. आणि मग त्याच्या भोवती ह्या क्लिप आहे, त्याच्या भोवती आपल्याला वायर गुंडाळून ठेवता येते. तर हे जेवढ्या लांब लांब केबल्स आहेत ना, मोठ्या मोठ्या, त्या आपण ह्या क्लिप्सनी ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. तर हे असे 3 क्लिप्स आलेले आहेत ह्याच्यामध्ये. तर 3 क्लिप्स, तर ही एक उपयोगी वस्तू वाटली म्हणून मग घेतली आहे. तर हे क्लिप खूप उपयोगाचे आहेत म्हणून मग हे घेतले. आणि अजून मी घेतलाय हा मस्तसा स्पॅट्युला. तो खूप छान आहे ना. म्हटलं आपण फिश वगैरे करतो ना, तेव्हा असं मस्त असं पलटी करायला, किंवा कबाब वगैरे असं बनवतो ना आपण, असे टिक्की वगैरे बनवतो ना, तेव्हा हे कामाला येईल म्हणून हा घेतला. ॲक्च्युली जसं चिमटा वगैरे आपण बाकीच्या वस्तू आहे, कालता वगैरे असतो आपल्याकडे, पण माझं असंच असतं. खूप आवडला आणि त्यामुळे मग घेतलं. छान आहे ना, एकदम क्यूट आहे. आणि त्याला अशी मस्त धार आहे, त्यामुळे असं छान निघून येईल तव्यावरचं, म्हणून मग हा घेतलाय. आणि अजून मिशोवरचे माझे म्हटलं आता हे वस्तू दाखवते, तर बाकीचे पण दाखवू. तर मिशोवरून पण मी काय काय मागवलेलं ते पण सुद्धा माझे पार्सल्स असे 2 दिवसात येऊन जमा झालेले. तर मी खोलून बघितलेले आहेत ऑलरेडी. तर तुम्हाला सुद्धा दाखवते मी काय मागवलेलं मिशोवरून. तर ह्या अशा ना कॉटन बॅग्स मागवल्या आहेत. याला अशी रश्शी पण आहे म्हणजे. तर तुम्ही हे ना, ॲक्च्युली मी ना नारळाचं दूध काढण्यासाठी वगैरे ह्या बॅग मागवल्या आहेत. म्हणजे आपण रस काढतो ना, तर रस काढण्यासाठी ह्या कपड्याच्याच बॅग्स खूप चांगल्या पडतात. तर म्हटलं नुसतंच कपडा घेण्यापेक्षा म्हटलं हे घेऊया, ह्या बॅग्स घेऊया. इवन तुम्ही भाज्या वगैरे सुद्धा ह्याच्यात स्टोअर करून ना फ्रीजमध्ये ठेवू शकता. कॉटनचा कपडा असल्यामुळे एक्सेस वॉटर आहे ना, ते ह्याच्यात सोक केलं जातं, त्यामुळे भाज्या सुद्धा चांगल्या राहतात त्याच्यामध्ये. तर मी स्वतः शिवलेल्या पण अशा आहेत, पण विशेषतः मी हे नारळाचं दूध घालण्यासाठी ह्या पिशव्या मागवलेल्या आहेत. तर अशा 3 बॅग्स आलेल्या आहेत, या छान आहेत. आणि ह्या पण अशा 2 बॅग्स मागवलेल्या आहेत. त्या तुम्हाला माहिती असतीलच बहुतेक. आपल्याकडे भाज्या वगैरे आपण आणतो ना, तेव्हा मग प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे होतात ना छोट्या छोट्या. मी विशेषतः घेत नाही, भाजीवाल्यांना सांगते प्लॅस्टिकची पिशवी देऊ नका, डायरेक्ट टाका. पण अगदीच क्वचित कधीतरी मिरच्या वगैरे कसं ना बाकीच्या भाज्यांमध्ये मिक्स होऊन जातात, त्यामुळे मग प्लॅस्टिकची पिशवी तेव्हा घेतली जाते कधीतरी. तर त्या पिशव्या पण मी अशाच नाही फेकत, त्या पण रियूज करते. तर त्या साठवून ठेवण्यासाठी ह्या अशा बॅग आहेत. तर ह्याच्यात भरून ठेवायच्या आणि इकडून मग आपल्याला एक आणि ही बॅग आहे ना, ती आपल्याला अशी हँग करून कुठेही ठेवता येते. कबर्डच्या आतल्या असा बाजूला वगैरे असं आपण हँग करून ठेवू शकतो. आणि इथून एक पिशवी काढत जायची. तर ही पण, किंवा असं खालच्या बाजूनी पण दिलेलं आहे त्याला, तर इथून सुद्धा काढू शकतो किंवा इथून सुद्धा काढू शकतो. तर आपल्याला जसं इझी पडेल तसं आपण यूज करू शकतो. तर ह्या अशा 2 बॅग्स आलेल्या आहेत.
तर हे सुद्धा एक युजफुल वस्तू वाटली माझ्याकडे. जरा जमा झाल्या आहेत प्लॅस्टिक बॅग्स, तर म्हटलं की ह्या बॅग्स घेऊया म्हणून मग ह्या 2 बॅग्स मागवल्या. आणि शिवाय मी मागवलेली आहेत कानातले. तर मिशोवर हे सगळं सर्च करता करता कानातले सुद्धा दिसले, आवडले आणि मग मागवले. म्हटलं कानातले पण मला खूप जास्त घ्यायला आवडत असतात. प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग मी घेतच असते, पण हे मला खूप जास्त आवडले म्हणून 2 जोड मी मागवले. तर तुम्हाला दाखवते. तर हे आहेत असे, तर छान आहेत ना. माझ्या ड्रेसवर मॅचिंग मागवलेत मी. एका ड्रेसवर छान कॉर्ड सेट आहे माझा अशा कलरचा, तर त्याच्यावर छान वाटणार. आणि अजूनही कितीतरी असतील अशा कलरमध्ये माझे ड्रेसेस. तर ग्रीन कलरचे असे लीफ आहेत बघा आणि सुंदर शाईन आहे त्याला मस्त. तर हे मागवले आणि हलके आहेत एकदम, खूप हलके आहेत. तर हे एक मागवले आणि दुसरे पण मागवलेले आहे. तर हे खूप जास्त छान आहेत. हा, याची स्टाईलच जरा वेगळी आहे. तर हे कानातले आहेत असे, म्हणजे हे कानातलं असं हे फुलपाखरू आहे ना, ते कानात इथे घालायचं आणि हे जे हुक आहेत ना त्याच्यानी असं लावायचं. तर खूप छान दिसेल, मला खूप आवडले. आणि माझा एक मस्त व्हाईट टॉप आहे, त्याच्यावर छान दिसतील म्हणून मग घेतले. तर हे ओव्हरऑल असा एक काहीतरीचा लुक येईल. तर हे पण मला खूप जास्त आवडले, जरा नवीन स्टाईल आहे म्हणून मग घेतले, छान आहे. तर हे सगळं शॉपिंग केलं आणि आता तुम्हाला सांगते मी हा गिफ्ट रॅपिंग पेपर कशासाठी घेतला आहे तो. तर तुम्हाला माहितीच आहे, मागे एक ब्लॉग केला होता मी, तर तेव्हा मी बेबी शॉवर दाखवलं होतं. माझ्या मानलेल्या मुलीचं बेबी शॉवर असं त्या ब्लॉगचं मी टायटल दिलं होतं. तर तिला मुलगा झाला आहे आणि आता तो 2 महिन्याचा झाला आहे आणि त्याचं आता नामकरण आहे. तर बारशासाठी आम्ही जाणार आहोत. तर आम्ही बारशासाठी त्याला गिफ्ट घेतलंय आणि ते पॅक करण्यासाठी हा गिफ्ट रॅपिंग पेपर मी आणलेला आहे. तर आता दुकानांमध्ये मिळतात, पण ते असे प्लॅस्टिकचे वगैरे असतात ना, तर मला तसं नको होता. मला असं जेन्युइन आपला पेपरचाच गिफ्ट रॅपिंग पेपर हवा होता म्हणून मग हा घेतला. आणि याचं डिझाईन पण खूप क्यूट आहे बघा, छान आहे. तर मी DIY मध्ये ऑलरेडी बघितलेलं, तर तेवढ्यासाठी मी DIY मध्ये गेली की मला हा पेपर हवा होता म्हणून. आणि आता मी तुम्हाला दाखवते मी गिफ्ट काय घेतलंय बाळासाठी. तर हे आहे बाळाचं गिफ्ट. तर हा क्यूटसा असा जम्पसूट घेतलाय बाळाला, छान आहे बघा, मस्त असा जम्पसूट आहे. आणि त्याच्यावर जे जसे रेनबोज वगैरे बनले आहेत ना, ते मला खूप जास्त आवडले. त्याच्यात कॅप सुद्धा आहे आणि हां बस कॅप आहे आणि हा असा जम्पसूट आहे म्हणजे पूर्ण असा. आणि तो पूर्ण असं बटन्स येतात. आता मी खोलणार नाही कारण का गिफ्ट करायचं आहे ना. तर कलर पण खूप क्यूट आहे आणि असे कलर छान दिसतात ना, पीच कलर आहे, लहान मुलांना खूप छान वाटतात. आणि हे एक असं मस्त मॅट आहे आणि त्याला असे हँगिंग अशी मस्त टॉईज आहेत आणि हे असं येणार आहे, म्हणजे हे काहीसं असं दिसणार आहे. हे बघा, हे असं दिसणार आहे. हे सगळं जॉईंट झाल्यानंतर असं, तर ते पूर्ण असं असेंबल करून त्यांनी बॅगमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे ही अशी मॅट असणार आहे ही खालची. आणि हे जे आहेत ना ते असे वर असे क्रिसक्रॉस लागणार आणि त्याला हे जे टॉईज आहेत ते बाळ इथे झोपलं ना का ते टॉईजसोबत खेळू शकतं. तर हे सुद्धा मला खूप जास्त आवडलं आणि मस्त पिंक कलरमध्ये मग हे सुद्धा घेतलं. तसं बाळासाठी छानसे गिफ्ट घेतलेलं आहे. तर मला आता हे सगळं पॅक करायचं आहे गिफ्ट रॅपिंग पेपरमध्ये. तर आता पहिले तर आम्ही जेवणार आहोत कारण का रात्र झाली आणि आता हर्षद कामावरून आले त्याला म्हटलं चल पहिले आपण गिफ्ट रॅपिंग पेपर घेऊन येऊया कारण का उद्या जायचं आहे बारशाला आणि मग सगळी घाईघाई होणार ना. तर आता जेवून घेतो, मग गिफ्ट पॅक वगैरे करून ठेवते आणि मग उद्या आम्ही जाऊ बारशाला. तर ते सुद्धा जमलं तर तुमच्यासोबत शेअर करीन, जास्त शेअर करणार नाही, थोडंफार दाखवेन. चला तर मग आता जेवून घेतो आम्ही. तर आज आम्ही चाललोय नामकरणासाठी, म्हणजे बारसं आहे शब्बाच्या मुलाचं, तर त्याच्यासाठी चाललोय. तर आम्ही असे रेडी झालेलो आहोत. हर्षदनी छानसा कुर्ता घातलेला आहे आणि मी पण असा मस्तसा 1 पीस ड्रेस घातलेला आहे. 1 पीस आहे म्हणजे पण त्याला खाली प्लाझो घातलेली आहे
आणि हे गिफ्ट पॅक करून ठेवलेलं आहे. त्या दिवशी मी दाखवलेलं ना पॅकिंग करताना, तर हे पॅक करून असं ठेवलेलं आहे. आणि हा आहे माझा ड्रेस, तसा छानसा ड्रेस आणि त्याला असं साईड स्लिट आहे आणि खाली मी प्लाझो घातलेली आहे गोल्डन कलरची, कारण त्याला गोल्डन पायपिंग आहे ना. आणि कानात मी असे मोठे इयरिंग्स घातलेले आहेत, त्यामुळे गळ्यात छोटंसंच घातलेलं आहे, म्हणजे जास्त लाऊड असं केलं नाही आहे. हातात अंगठ्या, एक छोटंसं ब्रेसलेट, तर अशी रेडी झालेली आहे. आणि मस्त मॅचिंग टिकली लावलेली आहे आज बऱ्याच दिवसांनी. टिकली इन जनरल मी नाही वापरत, पण असं काही खास ओकेजन असेल तर आवर्जून मग टिकली लावते. चला, तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत, कॅब बुक केलेली आहे आणि आता मी निघणार आहोत. काय म्हणालास? परत बोल. सीमा आता आली माहेरी चालली आहे आणि तिची हद्द चालू झाली की तिला मनात आणि आनंदाने हसू यायला लागतं. कळ्या फुटतात तिला. मग येणारच ना, येणार. मी माझ्या जन्मस्थानी आली आहे, तर मला आनंद होणारच की नाही, हो की नाही. आणि इतकं सुंदर गाव आहे आमचं, किती छान आहे, किती सुंदर आहे बघा. आले असा मातीचा सुगंध यायला लागतो. झाडं दिसायला लागतात, डोंगर दिसतात, पुन्हा मातीचा सुगंध यायला लागतो. इकडची हवाच वेगळी आहे, छान हवा आहे इकडची. तर इथे आल्यावर आनंद तर होणारच, शेवटी जन्मस्थान आहे ना माझं. चला, तर आता आम्ही बारशासाठी हॉलवर पोचलेलो आहोत आणि नामकरण सोहळ्यासाठी छानसं डेकोरेशन केलेलं आहे. तर डेकोरेशन बघून तर मला खूपच आनंद वाटला. खूप छान थीम होती डेकोरेशनची. स्वामी समर्थांची थीम केली होती सगळीकडे आणि स्वामी समर्थांची छानशी अशी मूर्ती ठेवलेली, मस्त वाटत होतं. केळीच्या पानांनी, फुलांनी आणि समयांनी छान डेकोरेट केलं होतं. पण काय ना, ह्यावेळेस जरासा आम्हाला यायला उशीर झाला, त्यामुळे हॉल माणसांनी पूर्ण भरला होता, म्हणून मला नीट व्यवस्थित शूट करायला भेटलं नाही. तरीसुद्धा जेवढं शूट करायला मिळालं तेवढं दाखवते तुम्हाला. खूप छान असे बालरूपातले स्वामी ठेवलेत बघा आणि स्वामींचंच लिहिलेलं आहे. गायी वगैरे ठेवलेले आहेत, म्हणजे असं छान असं एकदम ॲस्थेटिक अशी सजावट वाटली मला, खूप छान वाटली. मस्त सजावट केली होती ह्यांनी. हे बालरूपातले स्वामी बघा किती छान दिसत आहेत. आणि म्युझिक आणि डान्स नसेल तर मग प्रोग्रामला मजाच काय ना. तर आता ह्या मुलींनी बघा खूप छान डान्स केला बाळाच्या स्वागतासाठी. मस्त असं परफॉर्मन्स झाले. एका लहान मुलीने सुद्धा छानसा परफॉर्मन्स केलेला आहे, तर तो सुद्धा पुढे जाऊन मी दाखवीनच. आणि बघा भरपूरशी माणसं आलेली, पण हॉल अगदी परफेक्ट झाला होता एवढ्या माणसांना. मी म्हटलंच ना, भाभींनी एवढी सगळी माणसं अशी जोडून ठेवलेली आहेत. तर दोन्हीकडची माणसं आहेत ही, त्यांच्याकडचीच नाही, फक्त मुलाकडची पण आहेत आणि मुलीकडची पण आहेत. आणि आता बाळाला पाळण्यामध्ये घालणार आहेत. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. शत्रुघ्न घ्या, कृष्ण घ्या, तुम्हाला सुदामा द्या. काय झालं सुदामा द्या, मग ब्रह्म घ्या, मग शंकर द्या. आणि आता बाळाचं नाव रिव्हील होणार आहे. तर ही जी पानं वगैरे लावली आहेत ना, तिथे एक बोर्ड लावलेला आहे त्याच्या बाळाच्या नावाचा, आणि ते रिव्हील होणार आहे आता. Go! क्या बात है. आपल्या बाबांचं नाव समर्थ, माझे नाव समर्थ.
खूप सुंदर नाव या ठिकाणी आपण सुचवलेलं आहे. तर आमच्या बाळाचं नाव समर्थ असं ठेवलेलं आहे. किती छान नाव आहे ना, किती सुंदर आणि युनिक असं नाव दिलेलं आहे. तर खूप आनंद वाटला, खूप छान वाटलं हे नाव बघून. आणि पहा आमचं बाळ किती क्यूट, किती गोड दिसतंय. ते फोटो बघा किती छान बनवला आहे त्याचा, मस्तच बनवलं आहे. अगदी स्वामींच्या रूपांमध्ये छोटे स्वामी आमचे तयार झालेले आहेत. किती छान ना, किती सुंदर संकल्पना आहे ही. म्हणजे खूप सुंदर बनवलं आहे. मला फक्त अंगावर काटाच आला अगदी. ते म्हणजे नाव त्याचं ठेवलं ना, ते ऐकल्यावर एकदम अंगावर काटा आला. आता बाकीचे सगळे विधी वगैरे होणार. बाळाच्या बारशाच्या घुगऱ्या वगैरे वाटणार. तर हे सगळे आपले पूर्ववित जे विधी आहेत ते सगळे होतच राहणार आहेत. आणि इथे लहान मुलांचा सोहळा आहे ॲक्च्युली हा. आणि त्याच्यामध्ये लहान मुलंच बाजूला पडतात, त्यामुळे लहान मुलांसाठी केक आणलेला आहे. आणि केक कटिंगचा सोहळा आता इथे पार पडणार आहे. तर बघा कशी चिमुकली छान मुलं रेडी होऊन अगदी केक कापण्याची वाट बघत आहेत. तर बारसं वगैरे झालं, सगळं पाळणा वगैरे झाला. आणि मग गिफ्ट देण्यासाठी सगळ्यांची अगदी स्टेजवर गर्दी झाली होती. म्हणून मग आम्ही काय केलं ना, आम्ही दोघांनी पहिले जेवून घेतलं खाली जाऊन. आणि जेवणही सुंदर होतं, छान होतं अगदी. विशेषतः बटाट्याची भाजी मला खूप जास्त आवडली. पुरी भाजी अगदी मनसोक्त खाल्ली मी. आणि मग आम्ही गिफ्ट द्यायला स्टेजवर आलो. कारण काय ना, गर्दीमध्ये मग नीट व्यवस्थित बोलताही येत नाही, काही नीट भेटता येत नाही. त्यामुळे मग आम्ही जेवण वगैरे आलो आणि आरामात मग तिला गिफ्ट वगैरे दिलं. आणि आता बाळासोबत फोटो सेशन. तर माझा हा भाग राहिला होता. मला कधीपासून बाळासोबत फोटो काढायचा होता. तर आत्ता मला चान्स मिळालेला आहे. कारण का गर्दी आता बरीचशी कमी झाली होती आणि बरीचशी माणसं घरी आता जायला लागली होती. आत्ता म्हटलं बाळाला आपण हातामध्ये घेऊया, म्हणून मग मी बाळाला घेऊन मस्त फोटो वगैरे काढले. चला तर आता आम्ही निघालोय. मी बाळाची आई, बाळाचा पप्पा तिकडे स्टेजवर. तर आता शब्दाचं फंक्शन वगैरे झालं आणि मी भेटायला आलेली आहे काकूंना, जोशी काकू. तर माझ्या आईची मैत्रीण आहे. तर आज खूप वर्षांनी भेटते काकूंना मी. तर अचानक म्हणजे योग जुळून आला. काकू नेमक्या होत्या इकडे घरी, म्हटलं चला भेटून जाऊया त्यांना. तर काकूंची कला कुसर दाखवते तुम्हाला. खूप छान छान मण्यांची तोरणं वगैरे खूप सुंदर बनवतात त्या. तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. आता काकू मला दाखवत होत्या, तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते किती छान मण्यांची तोरणं बनवतात ते. मस्त ना. हे पण लोटीलाच होईल का? हे पण लोटीचीच आहे. हे दिव्या भोवती वगैरे निरंजन ठेवायला. हे निरंजनाच्या भोवती असं ठेवायला, म्हणजे मध्ये निरंजन ठेवायचं. किती सुंदर पानाभोवतालची अशी असेल ती. बरोबर. हां, ही पण ताटाभोवती ठेवण्याची रांगोळी किती सुंदर. वा, छान. त्याची वीण बघा किती सुंदर आहे. छानच. किचन येते ना, किचन लावायचे. ह्या किचन्स बनवलेत सुंदर. आता तुम्ही एक्झिबिशनला पाठवलंय ना काकू? एक्झिबिशनला पाठवलंय ना? नाही, पाठवायचं आहे. ओके. हां हां, लक्ष्मीची पावलं. वा, भावनाच्या इथे पाठवलंय मी. छान सुंदर लक्ष्मीची पावलं पण केलेली आहेत. किती सुंदर वाटतंय. हे पण लोटीभोवतीच आहे.
सुंदर. आपण अशा फुलांच्या रांगोळ्या काढू ह्याच्यातून. ह्याची नुसती पानाभोवती मांडला किंवा देवापुढे ठेवायला पण बरी सुंदर पडतात. आहे. हा रांगोळी काढत बसायची गरज नाही. किती सुंदर आहे हे. वा किती छान फुलं केली आहे ती. हे असंच आहे फक्त वेगळ्या कलरचं आहे. सुंदर आहे. किती सुंदर आहे. ह्या कॉम्बिनेशन मध्ये किती छान आहे. मी पण अजून एक कलर बनवलाय बघा त्याच्यामध्ये. किती सुंदर सुंदर कलर पण म्हणजे कलर कॉम्बिनेशन पण छान केलेलं आहे. तर ह्या पण ज्या रांगोळ्या आहेत ना हे असं मस्त ताटाभोवती किंवा चौरंगाभोवती छान करता येईल ना. हे पण सुंदर आहे. तर मला सगळ्यात नेकलेस खूप छान वाटतं. हे बघ किचन बघ किती सुंदर आहे. खूपच छान सुंदर. आहे ना. सगळ्याच वस्तू एकदम सुंदर एकदम बनवल्या सुंदर. चला तर मी माझ्यासाठी पण काहीतरी सिलेक्ट करते याच्यामध्ये. हा वा रंगसंगती बरोबर बोलल्यात. सगळं छान. कुठून नाही दिसते ग लहान मुलं. सगळंच छान छान केलेलं आहे खरंच. म्हणजे ते एवढं विणायचं म्हणजे असं हो. डोकं तेवढं चाललं पाहिजे ना असं ते अगं, मी परफेक्ट. केव्हापासून करते 17व्या वर्षापासून मणी काम करते. पण त्यामुळे ते एकदा गुंफण तुमच्या लक्षात आली ना की मग हे नाही मग होत. करता येतं. तसं हे आमच्या जोशी काकूंचं दुकान. त्यांची कलाकुसर. कलाकुसर आहे ती. पीस नाही पण भास होतो म्हणजे. किती छान खरंच खूप सुंदर. आणि कृष्ण ठेवायचा ह्याच्यावर. हो, तेच ना. किती छान खूप सुंदर. बापरे आता मी काय काय बघून काय नाही असं झालंय मला. कलर कॉम्बिनेशन किती सुंदर सुंदर आहे. हे पण हे पण हो, रंगसंगतीच मेन आहे त्याला. किती सुंदर. कॉम्बिनेशन करून नाही चालणार ते त्याला. नाही नाही ते बेकारच बेकार दिसेल. दिसेल. हो ना हो ना. खूपच सुंदर मस्त आहे. ना. छोटा ठेवून. हा कृष्णाला हो घेते हो. तर पहिलं मला वाटतं मी हे केलं आणि मग नंतर रंग मला जरा ते चॉकलेटी हिरवा तो एकत्र कसं तरी वाटलं. बरोबर. मग हे केलं. अस्मिता म्हणते अगं हे पण छान दिसतंय. मग छान तिसरं पण दिसतं. केलं. हा बरोबर सुचत. आणि आपण ह्याच्यात कसं आपण अजून व्हेरिएशन देत राहू शकतो. आपण असं त्यामुळे तो पिवळ्या रंगाने आणखीन छान उत्साह दिसतं. हो. आणि हे आहे काकूंचं वर्क स्टेशन. वेगवेगळ्या प्रकारचे मणी बघा. हे आता नवीन घेऊन आले आहेत. काय काय करायचं अजून त्यांच्या मनात आहे. काय काय करायचं. मूड झाला का त्या बनवणार एक एक छान छान असंच मस्त. खरंच सुंदर. वेगवेगळ्या रंगाचे मणी आणले. अगदी सिस्टमॅटिक बाटल्यांमध्ये भरून वगैरे ठेवलेले आहेत. टाकता येतात ना. बरोबर बरोबर. नाही तर मग त्या पिशवीत भरा हे करा सालगवंड होते नाही आणि हे जे कमी होते ना मोरपिसाला रंग ते आणले. मोरपिसासाठी आणले ते रंग. वा किती छान केलंय ना. किती सुंदर केलंय. म्हणजे आता बघता बघता मला आता मी कन्फ्यूज झाली की माझ्यासाठी मी काय घेऊ. तर माझ्या व्लॉगचा आउट्रो करण्याआधी एक छोटीशी क्लिप ॲड करते मी ह्याच्यामध्ये. मी जोशी काकूंकडून काय काय घेतलं आहे ते जस्ट तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून ही छोटीशी क्लिप. तर ही अशी मस्त अशी फुलं घेतलेली आहेत मण्यांची. हे सुद्धा घेतलेलं आहे. परत ह्या अशा रांगोळ्या घेतलेल्या आहेत मण्यांच्या. परत हे असं तोरण घेतलेलं आहे. बघू देवघरासाठी वगैरे वापरेन. आणि ह्या ॲज अ रांगोळ्या किंवा ताटाभोवतीच्या रांगोळ्या म्हणून मला यूज करायला होतील. आणि हे जे आहे ना हे मला जोशी काकूंनी स्पेशली मला गिफ्ट केलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली त्या मला म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं ना की मी येणार आहे रसायनीला आणि तेव्हा मी तुम्हालासुद्धा भेटून जाईन. तुम्ही आहात इकडे तर कारण का त्या त्यांच्या मुलींकडे सुद्धा
सुद्धा असतात, मुलाकडे सुद्धा असतात. त्यामुळे ते आत्ता होत्या घरी, म्हटलं आता चाललेच आहे तर भेटून घेऊया त्यांना. तर त्यांना मी सांगितलेलं फोनवर की मी भेटायला येते तुम्हाला. तर त्यांनी मला देण्यासाठी म्हणूनच हे बाजूला काढून ठेवलं होतं की सीमा आली तर आपण तिला हे गिफ्ट म्हणून देऊया. तर त्यांनी हे मला हे गिफ्ट दिलेलं आहे. तर मला ही छानशी वस्तू दाखवायच्या होत्या ह्या सगळ्या, आणि त्यांनी काय गिफ्ट दिलं आहे ते सुद्धा दाखवायचं होतं, म्हणून ही छोटीशी क्लिप मी इथे ॲड करते आहे. तर जोशी काकू, तुम्ही माझा व्लॉग बघत असाल तर थँक्यू. खूप सुंदर गिफ्ट आहे, मला खूप आवडलं. आणि हे ना ॲक्च्युली ना लोटीला लावण्याचं, लोटी म्हणजे आपलं कलश जो असतो ना, तर कलशला घालण्याचा नेकलेस आहे हा, कलश नेकलेस. खूप सुंदर आहे ना, मस्त दिसतो आणि तो घातल्यावर. मी तिथे दाखवलंच होतं तुम्हाला कलशाला असं घालून. तर अशा सुंदर सुंदर वस्तू मी घेतलेल्या आहेत त्यांच्याकडून. आणि अजून त्यांना मी अशा टाईपची ना फुलं बनवायला सांगितली आहेत. नेक्स्ट टाईम कधी जाईन ना तर त्यांच्याकडून घेऊन येईन. आता आम्ही घरी जायला निघालोय. हां नाही, आणि इथे झाडाला फणस बघा केवढे लागलेत. मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. आता जरा अंधार झाला आहे ना, तर निघतोय बघा. अगदी बुंद्यापासून इथपासून आलेत. आणि इकडे भरपूर फणस लागलेले आहेत झाडाला. चला आता आम्ही घरी जायला निघालो डोंबिवलीला. आणि काकूंनी मला हर्षद तो काकूंनी बनवलेली बरीच तोरणं वगैरे मी घेतलेली आहेत. आणि मला मस्त मॅचिंग पिशवी दिली आहे काकूंनी, त्यांनी स्वतः शिवली आहे ही. तर ती सुद्धा मला गिफ्ट म्हणून मिळाली आहे. आणि त्याच्यातच आता सगळं घेऊन चालली आहे मी. खूप छान छान अगदी हावऱ्यासारखं घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवलंच मी काय काय होतं ते. तर आता आम्ही निघालो आहे घरी जायला. चला हां बाय बाय. हो सावकाश. चला आता माझा ब्लॉग जरा. हो चला बाय. हां चला आता ह्याच नोटवर मी माझा ब्लॉग इथेच थांबवते, कारण का ब्लॉग मोठा होत चालला आहे. हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. बाय करा. हो भटवाडी आमची.